या स्क्वेअर एम अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण नंबर 2 पायथागोरसचे प्रमेय. बोर्ड पेपर पॅटर्नप्रमाणे प्रश्न पहिला ए, योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 4. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण नंबर 2 पायथागोरसचे प्रमेय. तर या प्रकरणावरती आपल्याला प्रश्न पहिला ए मध्ये योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. तर यासारख्या प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी पायथागोरसचे त्रिकूट आहे. खालीलपैकी पायथागोरसचे त्रिकूट कोणते आहे? तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायामधून आपल्याला निवडायचं आहे. आपल्याला माहिती आहे, जर पायथागोरसचं त्रिकूट असेल तर काय अट आहे की दिलेल्या ज्या 3 बाजू आहेत त्या 3 बाजूमधील सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका. उरलेल्या 2 बाजू कोणत्या आहेत? 1 आणि 5 म्हणजेच 1चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 10चा वर्ग 100 बरोबर 1चा वर्ग 1 आणि 5चा वर्ग 25. 100 बरोबर 25 आणि 1 26. म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. म्हणजेच मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज करायचं आणि हे दोन्ही जर सेम आलं, सारखं आलं तर ते पायथागोरसचे त्रिकूट आहे. आता बी ऑप्शन पाहू. बी मध्ये सर्वात मोठी बाजू 5 म्हणजेच 5चा वर्ग. उरलेल्या 2 बाजू कोणत्या आहेत? 3 आणि 4. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 5चा वर्ग 25 आणि 3चा वर्ग 9. 4चा वर्ग 16. 25 बरोबर 16 अधिक 9 यांची बेरीज केली किती येईल? 25. म्हणजेच या त्रिकुटामध्ये 5चा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून बी हे काय आहे? पायथागोरसचे त्रिकूट. म्हणून प्रश्न पहिला बी उत्तरेमध्ये. उपप्रश्न क्रमांक 1 लिहा आणि त्याच्या खाली त्याचं वर्णाक्षर आपल्याला लिहायचं आहे. तर काय येईल? बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी किती? आता हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये जर विचार केला आपण ABC, तर काटकोन करणाऱ्या ह्या 2 बाजू आहेत. काटकोन करणाऱ्या ह्या 2 बाजू आहेत. या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज किती दिली आपल्याला? 169 आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी किती? ह्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज जी आलेली आहे 169, ह्या 169चं जर वर्गमूळ घेतलं म्हणजेच 169 कशाचा वर्ग आहे? 13चा वर्ग आहे. म्हणजेच त्याच्या कर्णाची लांबी किती येईल? 13. म्हणून बी हा पर्याय काय आहे? योग्य पर्याय आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला उपप्रश्न क्रमांक 2 आणि पुन्हा या पर्यायाचं जे वर्णाक्षर आहे ते बी असं लिहावं लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे? अगदी पहिला प्रश्न ज्या पद्धतीनं आपण सोडवला आहे त्याच पद्धतीनं याचा पडताळा आपण करू शकतो. आता 15, 18 आणि 17 याच्यामध्ये सर्वात मोठी बाजू किती आहे? 17. 15, 18, 17 म्हणजे 15, 8, 17 ही काय आहे? तारीख आहे. तर या तारखेमध्ये सर्वात मोठा अंक आहे 17. आणि जर आपण या सर्वांचे जर मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर इतर 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज जर केली तर 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 17चा वर्ग. आता 15चा वर्ग किती आहे? 225 अधिक 8चा वर्ग किती आहे? 64 आणि बरोबर 17चा वर्ग म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग. 17चा वर्ग किती दिला? 289 येईल. 17 गुणिले 17 म्हणजे 17चा वर्ग. 8 गुणिले 8 म्हणजे 64, 8चा वर्ग. आणि 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग 225. त्यानंतर आता 225 अधिक 64 याची बेरीज जर केली तर 289 बरोबर इकडे सुद्धा काय आहे? 289. म्हणजेच या तारखेतील ज्या संख्या आहेत
हे संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहे. तसं या तिघांचा जर आपण पडताळा करून पाहिलं, मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज, तर हे या पद्धतीनं आपल्याला मिळणार नाही. म्हणून ऑप्शन बी म्हणजे ए हा उत्तर बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला उपप्रश्न क्रमांक 3 लिहून त्याच्यानंतर याचं वर्णाक्षर ए या पद्धतीनं आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4 जो दिलेला आहे आपल्याला, या 4मध्ये पहा, चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 असेल तर त्याची परिमिती किती. आता चौरसाचा कर्ण दिलेला आहे. चौरसाचा कर्ण दिल्यावरून त्याची चौरसाची बाजू माहिती करणं गरजेचं आहे आणि त्या बाजूची 4 वेळा बेरीज करा किंवा बाजूला 4ने गुणल्यानंतर आपल्याला चौरसाची परिमिती मिळेल. आता चौरसाचा कर्ण बरोबर डायरेक्ट आपल्याला सूत्राचा वापर करता येईल. चौरसाचा कर्ण बरोबर √2 गुणिले बाजू, हे सूत्र आहे. √2 गुणिले बाजू. मग आता चौरसाचा कर्ण आपल्याला दिलेला आहे किती, 10 वर्गमुळात 2 बरोबर, हे पुढे वर्गमुळात 2 गुणिले बाजू लिहा. इकडचा √2 गुणाकार या बाजूला आल्यानंतर भागाकार होईल. 10 वर्गमुळात 2 छेद √2 बरोबर काय येईल, बाजू. √2 कॅन्सल, म्हणून बाजू बरोबर किती येईल, 10 सेंटीमीटर. आणि बाजू जर 10 सेंटीमीटर आली, परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज करायची आहे. म्हणजेच 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर किती येईल, 40. किंवा चौरसाच्या सर्व बाजू समान असल्यामुळे 4 गुणिले बाजू म्हणजेच 4 गुणिले 10, 4 10 किती येईल, 40. म्हणून 40 उत्तर असणारा पर्याय कोणता आहे, डी आहे. म्हणून या ठिकाणी 4 नंबर लिहायचं आणि याचं वर्णाक्षर आपल्याला काय लिहिता येईल, डी. अशा प्रकारे हे उदाहरणं आपल्याला सोडवता येतील. प्रश्न क्रमांक 5, एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेमी व 9 सेमी लांबीचे 2 भाग होतात, तर शिरोलंबाची लांबी किती. काटकोन त्रिकोणात म्हणजेच एक काटकोन त्रिकोण काढू आपण. या काटकोन त्रिकोणामध्ये या कोणाचं माप 90 अंश आहे आणि या काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब म्हणजेच याच्यातून काढलेला काय आहे, शिरोलंब. या शिरोलंबामुळे कर्णाचे म्हणजे कर्ण येशीचे 4 सेमी व 9 सेमी लांबीचे 2 भाग होतात. 4 सेमी आणि 9 सेमी लांबीचे 2 भाग होतात. तर शिरोलंबाची लांबी किती. तर काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे कर्णाचे 2 भाग होतात त्याची लांबी काढण्याचे सूत्र आहे, या शिरोलंबाचा वर्ग म्हणजेच बीडीचा वर्ग बरोबर एडी गुणिले DC म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार बरोबर 4 गुणिले 9 बरोबर किती येईल, 36. बीडीचा वर्ग बरोबर 36 आणि 36 कितीचा वर्ग आहे, 6चा. म्हणून दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ काढलं तर आपल्याला काय मिळेल, बीडी बरोबर किती येईल, 6. म्हणजेच शॉर्टकटमध्ये 4 9 36 आणि 36चं वर्गमूळ 6 म्हणून योग्य पर्याय कोणता आहे, 6 सेमी असलेला सी. म्हणून उत्तरपत्रिकेमध्ये उपप्रश्न क्रमांक 5 आणि त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे पर्याय सी. अशा पद्धतीने या प्रकारचे उदाहरण प्रश्न पहिला बी मध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणूनच स्पष्टीकरणासह आपण उदाहरण सोडवत आहोत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला दिलेला आहे, काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेमी व 18 सेमी आहेत, तर त्याच्या कर्णाची लांबी टिंबटिंब असेल. म्हणजेच किती असेल. समजा आता काटकोन त्रिकोण घेऊ आपण आणि या काटकोन त्रिकोणामध्ये ABC काटकोन त्रिकोणामध्ये बी हा काटकोन आहे. काटकोन करणाऱ्या बाजू 24 व 18 म्हणजे AB आणि BC ह्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. ही बाजू 24 आणि ही बाजू आपण 18 घेऊ. मग पायथागोरसच्या सूत्राचा जर विचार केला आपण तर ACचा वर्ग बरोबर काय यायला पाहिजे, AB वर्ग अधिक BC वर्ग. म्हणून AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग.
AC वर्ग बरोबर AB किंमत आहे 24 वर्ग अधिक BC किंमत आहे 18 वर्ग। आता 24 वर्ग आहे 576 आणि 18 वर्ग म्हणजेच 18 गुणिले 18 किती येईल 324। 576 आणि 324 यांची बेरीज केली तर उत्तर येईल 900 आणि 900 कितीचं वर्ग आहे 30चा वर्ग आहे, म्हणून दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ काढलं तर AC बरोबर किती येईल 30। म्हणून काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेमी व 18 सेमी आहेत, तर त्याच्या कर्णाची लांबी किती येईल 30 सेमी। म्हणून पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे। 6 नंबर टाकायचा आहे आपल्याला, म्हणजेच फक्त 5 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला 4 प्रश्न विचारलेले असतात आणि ते 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे, पण आपण सरावासाठी जास्त उदाहरणे घेत आहोत आणि म्हणून या ठिकाणी पर्याय काय येईल बी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, त्रिकोण ABC मध्ये AB 6 वर्गमुळात 3, AC 12 सेमी आणि BC 6 सेमी, तर कोण Aचे माप किती। जर आपण एक काटकोन त्रिकोणाची जर आकृती जर आपण काढलं या ठिकाणी, आता सर्वात मोठी बाजू म्हणजे आपण कर्ण घेऊ, AC किती दिलेला आहे सर्वात मोठी बाजू, म्हणून A आणि C, म्हणजे जर राहिला हा कोण कोणता येईल B। आता AC किंमत किती आहे 12, त्यानंतर ABची किंमत आहे 6 वर्गमुळात 3 आणि BC दिलेलं आहे 6, BCची किंमत किती दिलेली आहे 6, तर कोण Aचे माप किती। आपल्याला माहीत आहे जर एखाद्या त्रिकोणाचे माप 30 अंश 60 अंश 90 अंश 30 अंश 60 अंश 90 अंश असतील तर 30 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मे असते। मग आता इथं कर्णाची लांबी किती आहे 12, 12च्या निम्म किती 6, म्हणजे ही कोणत्या कोणासमोरील बाजू आहे A कोणासमोरील बाजू आहे, म्हणजेच 30 अंश कोणासमोरील बाजू या कर्णाच्या निमपट आहे। याचाच अर्थ कोण Aचे माप किती असायला पाहिजे 30 अंश असायला पाहिजे। म्हणून या ठिकाणी नंबर 7 आणि पर्याय काय लिहिता येईल आपल्याला A। अशा प्रकारे प्रश्न पहिला A मध्ये ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा हेच प्रश्न आपल्याला प्रश्न पहिला B मध्ये सुद्धा 1 मार्काला विचारले जाऊ शकतात। त्यावेळेस आपल्याला पूर्ण स्पष्टीकरण लिहिणं गरजेचं आहे। धन्यवाद।